नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये आत्ताच्या बघणार आहोत. तो पॉईंट आहे ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज, म्हणजे दुर्वापर कशाचा? ड्रग्सचा, मादक द्रव्याचा आणि अल्कोहोलचा. मग त्यामध्ये ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज, मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, सर्वेज अँड स्टॅटिस्टिक्स शोज यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल राईज एस्पेशली अमॉंग यूथ. म्हणजेच सर्वे आणि स्टॅटिस्टिक्सवरून काय सांगितलेलं आहे तर त्यामध्ये जी आत्ताची युथ पिढी आहे, म्हणजे तरुण पिढी जी आहे, यांच्यामध्ये अल्कोहोल आणि ड्रग्ज घेण्याचं प्रमाण जास्त आहे असं दिसून आलेलं आहे. कशामधून तर फर्स्ट पॉईंट, सर्वेज अँड स्टॅटिस्टिक्स शोज यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल राईज एस्पेशली अमॉंग यूथ. सेकंड पॉईंट, यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल कॉजेस मेनी हार्मफुल इफेक्ट्स. मग यामध्ये ही जी यूथ आहे, नवीन जी तरुण पिढी आहे, यांच्यामध्ये यूथ जास्तीत जास्त ड्रग्ज आणि अल्कोहोलचा केल्यामुळं काय झालेलं आहे तर मेनी हार्मफुल इफेक्ट्स, म्हणजेच त्यामध्ये हानिकारक परिणाम दिसून त्यांच्यामध्ये आलेले आहेत यूथमध्ये. म्हणजे सेकंड पॉईंट, यूज ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल कॉजेस मेनी हार्मफुल इफेक्ट्स. Next, third point, proper education and guidance would enable youth to safeguard themselves against these dangerous behavior patterns and follow healthy lifestyle. मग हे जे आत्ताची तरुण पिढी आहे यांना प्रॉपर एज्युकेशन आणि गायडन्स केला पाहिजे, म्हणजेच योग्य असं त्यांना ज्ञान दिलं पाहिजे आणि मार्गदर्शन केलं पाहिजे. कशाच्या विरुद्ध? ही जी डेंजरस बिहेवियर पॅटर्न आहेत, म्हणजेच ड्रग आणि अल्कोहोल अब्यूज करणं, ही त्यांच्यामध्ये बिहेवियर तयार झालेली आहे, धोकादायक बिहेवियर. त्याच्या विरुद्ध त्यांना सेफगार्ड, स्वतः कसं सुरक्षित राहायचं हे सांगितलं पाहिजे आणि सुरक्षित राहून हेल्दी लाईफस्टाईल कशी जगायचं ह्याचं प्रॉपर एज्युकेशन आणि गायडन्स ह्या यूथला दिलं पाहिजे. म्हणजेच थर्ड पॉईंटमध्ये प्रॉपर एज्युकेशन अँड गायडन्स would enable youth to safeguard themselves against this dangerous behavior patterns and follow healthy lifestyle. And last point मध्ये fourth, drugs like opioids, cannabinoids and coca alkaloids which are commonly abused. म्हणजे ह्यामध्ये ड्रग्ज, मादक जी द्रव्य आहेत, ही साधारण कोणती असतात तर ऑपिओइड्स, अप्पू सारखे पदार्थ, कॅनाबिनॉइड्स, भांग सारखे पदार्थ, कोके अल्कोलॉइड्स, कोक नावाची जी प्लांट आहे, वनस्पती, त्याच्यापासून मिळवलेले पदार्थ, विच आर कॉमनली अब्यूज. हे यूथ कॉमनली त्याचा दुर्वापर करतात. म्हणजेच फोर्थ पॉईंट, ड्रग्ज लाईक ऑपिओइड्स, कॅनाबिनॉइड्स अँड कोका अल्कोलॉइड्स विच आर कॉमनली अब्यूज. नेक्स्ट, मग आता एक एक त्यामधला बघूया. ऑपिओइड्स म्हणजे अफू, ऑपिओइड्स अफू. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ऑपिओइड्स ड्रग्स बाइंड्स टू स्पेसिफिक ऑपिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. मग ऑपिओइड्स अफूसारखे जे ड्रग्ज आहेत, मादक पदार्थ, हे आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असते किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट जे असतात, तिथं असे ठराविक काय असतात, रिसेप्टर, स्पेसिफिक ऑपिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. त्यांच्याबरोबर हे ऑपिओइड बाइंड होत असतं. म्हणजेच फर्स्ट पॉईंटमध्ये ऑपिओइड्स ड्रग्स बाइंड्स टू स्पेसिफिक ऑपिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. Next, second, heroin is commonly called smack and chemically it is also known as diacetyl morphine. हेरोईन हे काय तर त्याला कॉमनली स्मॅक म्हणतात. म्हणजेच जर एखाद्याने हेरोईन घेतलं तर जोरदार किक बसते, म्हणजेच स्मॅक म्हणजे काय, जोरदार तडाखा बसणं. अँड केमिकली इट इज ऑल्सो नोन ॲज, रासायनिक भाषेत त्याला काय म्हणतात तर
डायॲसिटिल मॉर्फिन म्हणतात. म्हणजेच कॉमनली स्मॅक म्हणतात, जोरदार तडाखा देणारा, आणि केमिकली सांगायचं झालं तर डायॲसिटिल मॉर्फिन म्हणतात. म्हणजे सेकंड पॉईंट, हेरोइन इज कॉमनली कॉल्ड स्मॅक अँड chemically it is also known as diacetyl morphine. Third point, heroin is white, odorless, bitter crystalline compound. हेरोइन हा मादक पदार्थ कसा असतो तर व्हाईट कलरमध्ये असतो, ओडरलेस गंधहीन, त्याला वास कोणत्याही प्रकारचा येत नाही, बिटर कडू किंवा कडवट प्रकारचा क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे, स्फटिकमय ते संयुग आहे. म्हणजेच थर्ड पॉईंट, हेरोइन इज व्हाईट, ओडरलेस, बिटर क्रिस्टलाइन कंपाऊंड. फोर्थ पॉईंट, हेरोइन इज ऑब्टेन बाय acetylation of morphine and it is extracted from latex of poppy plant. त्याचं सायंटिफिक म्हणजे जीनस स्पेसिस काय आहे तर पपावेर सोमनीफेरम, हे पॉपी प्लांटचं जीनस आणि स्पेसिस आहे. मग हेरोइन जे आहे मिळवलं जातं, पण ते मिळवायच्या अगोदर जे पॉपी नावाचं प्लांट असतं, खसखसीचं झाड, त्याचा लॅटेक्स काढला जातो, म्हणजेच त्याचा चीक, आणि त्या चिकाचा एक्स्ट्रॅक्ट बनवलं जातं, आर्क, आणि त्या आर्कचं ॲसिटिलेशन करून त्यामध्ये मॉर्फिनचं त्याच्यामधलं हेरोइन मिळवलं जातं. म्हणजेच फोर्थ पॉईंट, हेरोइन इज ऑब्टेन बाय ॲसिटिलेशन ऑफ मॉर्फिन अँड इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम लॅटेक्स ऑफ पॉपी प्लांट, खसखसीचं झाड, म्हणजेच दॅट इज जीनस स्पेसिस पपावेर सोमनीफेरम. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट, हेरोइन जनरली टेकन बाय स्नॉर्टिंग अँड इंजेक्शन. इट इज अ डिप्रेसंट अँड स्लो डाऊन बॉडी फंक्शन्स. मग हेरोइन जे असतं म्हणजे ही एक पावडर असते व्हाईट कलरची, ते जनरली जे यूथ आहेत ते घेतात कसे तर स्नॉर्टिंगनं, ओढतात ती पांढरी पावडर, अँड इंजेक्शन किंवा इंजेक्शन मार्फत ती पांढरी पावडर शरीरात घेतात. आणि हे काय तर डिप्रेसंट आहे, म्हणजेच बॉडीला मंद करणं, सुंब करणं, हे काम हेरोइन करत असतं. अँड स्लोज डाऊन बॉडी फंक्शन्स, आणि बॉडी फंक्शन जे आहेत शरीरातली चालणारी जी वेगवेगळे प्रकारची काम आहेत ही स्लो करण्याचं काम, म्हणजे त्यामध्ये फास्टनेस नसतो, स्लो कामं केली जातात. म्हणजेच फिफ्थ पॉईंटमध्ये काय सांगितलंय, हेरोइन जनरली टेकन बाय स्नॉर्टिंग अँड इंजेक्शन. हेरोइन हे घेतलं जातं कसं तर ओढून किंवा इंजेक्शन मार्फत. इट इज अ डिप्रेसंट, ते मंद करण्याचं किंवा बॉडीला सुंब करण्याचं काम करतं. अँड स्लोज डाऊन बॉडी फंक्शन्स, आणि जी बॉडीतली रेग्युलर चाललेली फंक्शन आहेत त्याला सुद्धा स्लो डाऊन करण्याचं काम ऑपिओइड त्यातलं हेरोइन मादक पदार्थ करत असतो. आता नेक्स्ट कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनॉइड्स म्हणजे थोडक्यात भांग. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, कॅनाबिनॉइड्स आर ग्रुप ऑफ केमिकल्स बाइंड्स टू स्पेसिफिक कॅनाबिनॉइड रिसेप्टर्स प्रेझेंट मेनली इन ब्रेन, मीन्स सेंट्रल नर्वस सिस्टीम. ब्रेनमध्ये म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये हे जे कॅनाबिनॉइड्स आहेत ते बाइंड होतात, त्यामधल्या असणारा केमिकलचा जो ग्रुप आहे तो बाइंड होतो कुणाबरोबर, कॅनाबिनॉइड रिसेप्टर बरोबर, जे ब्रेनमध्ये म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतं, त्याच्याबरोबर हे कॅनाबिनॉइडमधला केमिकलचा ग्रुप बाइंड होतो. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, कॅनाबिनॉइड्स आर अ ग्रुप ऑफ केमिकल्स बाइंड्स टू स्पेसिफिक कॅनाबिनॉइड रिसेप्टर्स present mainly in brain, that is central nervous system. Second point, natural cannabinoids are obtained from inflorescence of cannabis sativa plant. म्हणजे नॅचरल नैसर्गिकरित्या कॅनाबिनॉइड्स भांग जी मिळवली जाते ती कशी मिळवतात तर कॅनाबिस सटायवा नावाचं जे प्लांट आहे, म्हणजेच भांगेचं ज्यांच्यापासून भांग मिळते असे असणारं झाड, त्याचा जो इन्फ्लोरसन्स असतो, पुढच्या बाजूला जो फुलांचा गुच्छ असतो, त्यामधून नैसर्गिकरित्या कॅनाबिनॉइड मिळवलं जातं. म्हणजे सेकंड पॉईंट, नॅचरल कॅनाबिनॉइड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम इन्फ्लोरसन्स ऑफ कॅनाबिस सटायवा प्लांट. थर्ड पॉईंट, व्हेरियस कॉम्बिनेशन्स सच ॲज
marijuana, hashish, charas and ganja are produced by using flower tops, leaves and resin of cannabis plant. मग ही वेगवेगळी प्रकारची जी कॉम्बिनेशन्स आहेत कॅनाबिनॉइडची भांग्याचे प्रकार, त्यामध्ये मारेजुआना नावाचं एक आहे, हाशिश नावाचं एक आहे, चरस नावाचं एक आहे आणि गांजा नावाचं एक आहे. ही प्रोड्यूस केली जातात. ती पण कशी मिळवली जातात तर कॅनाबिस प्लांट जे असतं त्याच्या फ्लावरच्या टॉपमधून, म्हणजे मागास सांगितल्याप्रमाणे इन्फ्लोरसन्स फुलांचा गुच्छ त्याच्यामधून मिळवलं जातं, लिव्स पानांच्या मधून, रेजिन्स राळ जी असते राहिलेली त्याच्यामधून हे व्हेरियस कॉम्बिनेशन्स मिळवली जातात. हे थर्ड पॉईंट झाला. व्हेरियस कॉम्बिनेशन्स सच ॲज मारिजुआना, hashish, charas and ganja are produced by using flower tops, leaves and resin of cannabis plant. Fourth point, cannabinoids generally taken by inhalation and oral ingestion. It affects cardiovascular system of the body. कॅनाबिनॉइड्स जे आहेत भांग जनरली घेतली जाते कशी यूथ मार्फत तर इनहेलेशन ओढली जाते गांजा किंवा भांग अँड ओरल इंजेक्शन किंवा पेली जाते, म्हणजेच एकतर ओढणे किंवा पिणे, आणि त्याचा अफेक्ट कशावर होत असतो तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर, म्हणजेच थोडक्यात हार्टवर याचा दुष्परिणाम होत असतो. म्हणजेच फोर्थ पॉईंट, कॅनाबिनॉइड्स जनरली टेकन बाय इनहेलेशन अँड ओरल इंजेक्शन, इट अफेक्ट्स कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम ऑफ द बॉडी. आणि नेक्स्ट कोका अल्कलॉइड ऑर कोकेन, म्हणजेच गुंगी आणणारं जे मादक पदार्थ आहे कोकेन नावाचा, तो एका औषधी वनस्पतीपासून मिळवला जातो. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, कोका अल्कलॉइड ऑर कोकेन इज ऑब्टेन फ्रॉम कोका प्लांट, that is Erythroxylum coca genus species and it is native to South America. म्हणजेच कोका अल्कलॉइड किंवा कोकेन नावाचा जो मादक गुंग्या आणणारा पदार्थ आहे तो कोका प्लांट पासून मिळवला जातो, आणि हे जे कोका प्लांट आहे त्याचं मूळ जे आहे ते साऊथ अमेरिकेमध्ये, तिथं हे जास्त प्लांट आढळतं. म्हणजे फर्स्ट पॉईंट, कोका अल्कलॉइड ऑर कोकेन इज ऑब्टेन फ्रॉम कोका प्लांट that is Erythroxylum coca and it is native to South America. Second point, cocaine is commonly called coke or crack. It interferes with transport of neurotransmitter dopamine and usually snorted. कोकेन हे त्याला कॉमनली कोक म्हणतात, थोडक्यात कोळसा कोल. इंटरफेअर करतं कशामध्ये, तो न्यूरोट्रान्समीटर डोपॅमिन नावाचा आहे तो ट्रान्सफर किंवा ट्रान्सपोर्ट होतो, त्यामध्ये इंटरफेअर करण्याचं काम हे कोकेन करतं. आणि युजली हे स्नॉर्टेड केलं जातं, म्हणजेच ओढलं जातं. म्हणजे सेकंड पॉईंट, कोकेन इज कॉमनली कॉल्ड कोक ऑर क्रॅक. इट इंटरफेअर्स विथ ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूरोट्रान्समीटर डोपॅमाइन अँड युजली स्नॉर्टेड. नेक्स्ट थर्ड, कोकेन हॅज अ पोटेंट स्टिम्युलेटिंग ॲक्शन ऑन CNS अँड प्रोड्युसिंग अ सेन्स ऑफ युफोरिया अँड इन्क्रीज्ड एनर्जी. कोकेन घेण्यामुळं ते जे यूथ असतात त्यांच्यामधली जे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पोटेंट स्टिम्युलेटिंग ॲक्शन होते, म्हणजेच उत्तेजित भावना ज्या आहेत त्या जोरदारपणे होतात, आणि प्रोड्यूस काय होतं तर युफोरिया आणि एनर्जी इन्क्रीज केली जाते, म्हणजेच अत्यानंद निर्माण होतो आणि ऊर्जा जास्तीत जास्त बाहेर पडते. म्हणजेच थर्ड पॉईंट, कोकेन हॅज अ पोटेंट stimulating action on CNS and producing a sense of euphoria and increased energy. And fourth point, excessive dosage of cocaine causes hallucinations. मग जादा जर कोकेनचा जर डोस झाला तर विभ्रम निर्माण होतो, म्हणजेच हॅल्युसिनेशन्स, म्हणजेच ती धुंद होतात आणि त्यांच्यामध्ये विभ्रम निर्माण होतो घेणाऱ्यांच्यामध्ये. म्हणजेच फोर्थ पॉईंट, excessive dosage of cocaine causes hallucination. Next, fifth point, at this time some sportsmen also abused cannabinoids. आत्ताच्या सध्याच्या ज्या घडीला किंवा सध्याच्या काळात स्पोर्ट्समन हे कॅनाबिनॉइड्स अब्यूज करतात, म्हणजेच दुर्वापर करतात कॅनाबिनॉइड्सचा भांगेचे प्रकार घेऊन. म्हणजेच फिफ्थ पॉईंट, ॲट दिस टाइम सम स्पोर्ट्समन ऑल्सो अब्यूज कॅनाबिनॉइड्स. आणि नेक्स्ट त्यामध्ये hallucinogenic properties found in some plants such as Atropa, belladonna, datura etc. मग अशी काही ठराविक प्लांट आहेत झाडं की ज्यांच्यामध्ये काय आढळतं,
हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज, म्हणजे विभ्रम निर्माण करणारे त्यामध्ये काय असतात, प्रॉपर्टीज असतात, गुणधर्म. मग त्यामध्ये कोणती प्लांट आहेत तर ॲट्रोपा बेलाडोना नावाचं आणि दतुरा. दतुरा तुम्हाला माहित आहे, धोत्र्याचं जे झाड आहे ते. धन्यवाद.